दुसरा अध्याय आपण मागच्या वेळेला सुरू करायचं ठरलं होतं. पूर्वी थोडंसं पहिल्या अध्यायाचं सिंहावलोकन केलं होतं. आत्तापर्यंत काय काय अभ्यासलं त्याचाही अभ्यास केला होता. स्थूलाकडून सूक्ष्माकडचा प्रवास कशा पद्धतीने करता येईल, प्रविलाप म्हणजे नेमकं काय, लयचिंतन साधकाला आत्मतत्वापर्यंत कसं घेऊन जाईल, याबद्दल यमदेमानी किंवा यमधर्मानी नचिकेताला सांगितलेल्या तिसऱ्या वराच्या उपलक्षणांनी सांगितलेली सगळी लक्षणं आपण पाहिली. दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीचा नेमका हेतू काय आहे हे सांगण्यासाठी आचार्यांनी स्वतःच अवतारिका लिहिलेली आहे. जर मनामध्ये विचारांनी बुद्धीच्या प्रभावाखाली आता नेमकं काय करायचं याची निश्चितता झाली असेल, म्हणजे जर श्रद्धा उत्पन्न झाली असेल, जीव ब्रह्म ऐक्याबद्दल निर्विवादपणे मनामध्ये जर श्रद्धा उत्पन्न झाली असेल, तर आता साधक त्या प्रवासासाठी उद्युक्त झालेला आहे असं समजून त्याला प्रवासाला निघण्यापूर्वी त्या प्रवासामध्ये येणाऱ्या प्रतिबंधांची किंवा अडथळ्यांची साधारण कल्पना देण्यासाठी ही पहिली वल्ली लिहिलेली आहे. आचार्य असं म्हणतात, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रयया बुद्धये उत्युक्तम. दुसऱ्या वल्लीतल्या म्हणजे पहिल्या अध्यायातल्या तिसऱ्या वल्लीतल्या शेवटचा श्लोक परत उद्धृत केला इथे आचार्यांनी, की आत्तापर्यंत आपण असं पाहिलं की हा सर्वांतर्गत असा जो गूढ आत्मा आहे तो सहजासहजी प्रकाशित होत नाही किंवा सहजासहजी दिसत नाही, समजत नाही, कारण त्याच्यासाठी फक्त सूक्ष्माग्र बुद्धी उपयोगी पडते. कह पुनः प्रतिबंध अग्रयाया बुद्धर्येन तत् अभावात आत्मान दृश्यत इति तद अदर्शन कारण प्रदर्शनार्थ वल्ल्या आरभ्यते. या वल्लीचा आरंभ कप पुन्हा प्रतिबंध अग्रयाया अशा सूक्ष्माग्र बुद्धीला सुद्धा प्रतिबंध करणारी किंवा त्या बुद्धीच्या अशा कोणत्या गोष्टी की ज्याच्या अभावात तत् अभावात आत्मा न दृश्यत इति तद अदर्शन कारण प्रदर्शनार्थ, अशी कोणती कारणे आहेत की ज्याच्यामुळे आत्म्याचं प्रदर्शन होणार नाही याचा उहापोह करण्यासाठी अस्य वल्याः आरभ्यते. विद्यते हि श्रेयः प्रतिबंध कारणे तद अपनयनाय यत्न आरब्धुं शक्यते न अन्यथा इति. विद्यते हि श्रेयः प्रतिबंध कारणे. एकदा हे प्रतिबंध मुमुक्षत्वाचे किंवा आत्मतत्वाचे प्रतिबंध कळाल्यानंतर, विद्यते विद म्हणजे कळणे किंवा समजणे, विद्यते हि श्रेयः प्रतिबंध कारणे तद अपनयनाय, अपनयन म्हणजे बाजूला ढकलणे, नय या धातूमध्ये पुढे जाण्याची किंवा एका विशिष्ट दिशेला जाण्याची प्रक्रिया आहे. अपनय म्हणजे त्याच्याऐवजी त्याला बाजूला येणाऱ्या एखाद्या गोष्टीला बाजूला ढकलणे म्हणजे अपनयन. तद अपनयनाय यत्न आरब्धुं शक्यते ना अन्यथा इति. एकदा हे मोक्षाचे, एकदा हे आत्मतत्वाचे प्रतिबंध कळल्यानंतर, कळल्यामुळे जाणीवेनी जर ते बाजूला ढकलले गेले तरच श्रेय, तरच आत्मतत्वाचं दर्शन होऊ शकेल, ना अन्यथा इति. असं ही अवतारिका आहे. हे असं सांगण्याचं कारण असं आहे की याच्यासाठी लागणारी विद्या आणि ज्याला ज्ञान किंवा विद्या मी साधारण समजतो, या दोन विद्येमध्ये अत्यंत मोठा फरक आहे. आणि म्हणून ज्या विद्येचं, ज्या ज्ञानाचं पुट माझ्या मनावर चढलेलं आहे, जोपर्यंत ते ओझं मी उतरवून ठेवत नाही तोपर्यंत त्याचा या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. ह्याच वाक्याला, या अवतारिकेला, या तत्वाला समांतर अशी कबीरांचा एक दोहा आहे. कबीरा का घर शिखर पर वहाँ सिलहलीसी गैल. इथं क्षुरस्य धाराया म्हटलंय, सिलहलीसी गैल अत्यंत निसरड असणारा आणि अत्यंत छोटा असा मार्ग असणाऱ्या शिखरावर माझं घर आहे. कबीरा का घर शिखर पर वहाँ सिलहलीसी गैल पावन टीके पपील का.
मुंगीचा सुद्धा तिथं पाय राहू शकणार नाही. पावन टीके पपील का क्यू मनवाला दे बैल. तू तर मनावर बैलासारखं ओझं घेऊन येतोयस. म्हणजे जोपर्यंत तुझं इथं ज्याला तू ज्ञान समजतोस अशा ज्या ज्या तुझ्या गैरसमजुती साधने बाबतीच्या आहेत त्या जोपर्यंत तू निवृत्त करत नाहीस तोपर्यंत, आणि त्या ज्या ज्या काही निवृत्त करण्याच्या गोष्टी आहेत त्याला साधनेमध्ये प्रतिबंध असं म्हणतात, आणि त्याच प्रतिबंधाची चर्चा करण्यासाठी तिसरी वल्ली सुरू होत आहे. पहिल्या मंत्रामध्ये पहिलाच मंत्र जो आहे तो आपल्याला विचारायला उद्युक्त करतो. परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परान पश्यती ना अनंतरात्मन. या मंत्राचा रोख जो आहे तो रोखच मुळात असा आहे की ज्या द्रष्ट्याने ज्या ऋषींनी हा मंत्र लिहिलेला आहे त्या ऋषींनी अत्यंत अँग्विश किंवा अत्यंत तिरस्काराने इंद्रियांचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमुळं आपली अधोगती झाल्यानंतर जेव्हा त्या पालकाचे वडील अशा व्यक्तीला समोर आणतात तेव्हा माझ्या मुलाचं नुकसान याच्यामुळं झालं असं माहीत असताना जेव्हा बोलायला सुरुवात करतात त्याच्यामध्ये एक प्रकारची निर्भत्सना असते. या निर्भत्सनेचा टोन इथं दिसतो. परांची खानी व्यतृणवत. परांची हा जो शब्द आहे हे खानी हे दोन्ही बहुवचन आहेत. पराक म्हणजे बाहेर जाणे. प्रत्येक आत्मा आपण पाहिला होता. प्रत्येक आत्मा म्हणजे आत्म्याच्या जवळ येणे, प्रत्येक जवळ येणे, पराक बाहेर जाणे. म्हणून जुन्या संस्कृत नाटकांमध्ये ते नेहमी म्हणतात बहुपराक बहुपराक, बाजू लावा बाजू लावा, राजा येतोय. पराक म्हणजे बाजूला जाणे. परांची म्हणजे पराकचं बहुवचन आहे. आणि खम हा जो धातू आहे, खम हा जो शब्द आहे, खम ख या शब्दापासून निघालेला. खम म्हणजे इंद्रिय, छिद्र, आकाश. खवरून खग जसा झालेला आहे तसा ख हा छिद्र, आकाश, इंद्रिय आणि श्रोत्रेंद्रिय. कारण श्रोत्र हे असं एकच इंद्रिय आहे की ज्याला भोग आहे. म्हणून इथे जे इंद्रियांचा जो संदर्भ दिला आहे त्या इंद्रियाच्या संदर्भाला खम, आणि त्या इंद्रियांचं जे बहुवचन आहे त्याला खानी असा शब्द आला आहे. परांची खानी म्हणजे इंद्रियांचं बहिर्गमन, इंद्रियांची बाहेर नेहमी पाहण्याची, जाण्याची, धावण्याची जी स्वभाव आहे, त्यांचा तो स्वभाव आहे, त्या स्वभावाकडे बघून तो असं म्हणतो व्यतृणात. व्यतृणात म्हणजे त्याला तृणवत म्हणजे त्याला कंडेम केलेलं आहे. ही इतक्या नीच दर्जाची इंद्रिय आहेत की ती जन्मतःच स्वभावाने बहिर्गमन करणारी आहेत. आणि मग पुढे ते असं म्हणतात की म्हणून इंद्रिय बाह्यगमन झाल्यामुळे तस्मात पराक पश्यती, परान पश्यती, पराक अधिक पश्यतीचं संधी, परान पश्यती ना अनंतरात्मान. म्हणून अशा बाह्य गमन करणाऱ्या इंद्रियांना अंतरात्मा कदापिही दिसणं शक्य नाही. या वाक्याचा अर्थच असा आहे की जेव्हा जेव्हा इंद्रियाशी संग होईल, आता ध्यायते विषयान पुंसा फार पटायला लागतं. जेव्हा जेव्हा इंद्रिय, म्हणून इंद्रिय बहिर्मुख होणे हे त्यांच्या स्वभावाचंच लक्षण आहे. आणि हे असं असल्यामुळे त्यांच्या मार्गातून, त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या स्वभावाला अनुसरून वागून कधीही अंतरात्म्याचं दर्शन होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून बहुतेक सगळ्या लोकांची जी फसगत होते ती इंद्रियांच्या स्वभावाशी समांतर अशी वागणूक ठेवल्यामुळे होते. मग याच्यामध्ये कोणी असा नसतो का की जो याच्या विरुद्ध वागू शकेल? कश्चित धीरः प्रत्यगात्मानां ऐक्षत आवृत चक्षुरम अमृतत्वम इच्छेन. अशा या समुदायामध्ये कश्चित कोणीतरी एखादा धीरः धीर पुरुष प्रत्यगात्मान अक्षते, या प्रत्यगात्म्याला, या आत्म्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणारा. आणि कशा पद्धतीने प्रयत्न? आवृत्त चक्षुरम. आवृत्त चक्षुर म्हणजे डोळ्यांना वळवून, चक्षुः म्हणजे डोळ्यांना, पण चक्षु म्हणजे इथे सगळ्या इंद्रियांना संबोधलेलं आहे. सगळ्या इंद्रियांना संबोधलं गेल्यामुळे आचार्यांनी याला एक असं छान हे दिलं आहे, काकेभ्यो दधिरक्षणम नावाचं एक चिन्ह आहे वेदांतामध्ये. कावळ्यापासून दह्याचं रक्षण कर
याचा अर्थ कावळाच नव्हे तर कावळ्याबरोबर आणखीन काही काही आले तर त्याचंही रक्षण कर. हे जसं अध्यवृत आहे अशाच वृत्तीने इथे इंद्रियांचं वर्णन हे एका इंद्रियाने खम किंवा चक्षु असं केलेलं आहे. तेव्हा अवृत्त चक्षुरम अमृतत्व इच्छेनं दोन गोष्टी जरुरीच्या आहेत कोणासाठी, त्या धीरासाठी म्हणजे त्या साधकासाठी. एक, त्याच्यामध्ये अमृतत्वाची इच्छा असावी. मला अमृतत्व नाही, मला अमृतत्व मिळवायचे आहे आणि माझ्या अमृतत्व मिळण्यामध्ये माझ्या इंद्रियांचा बहिर्गमन करण्याचा जो दोष आहे तो त्याला कारणीभूत आहे असं ज्याला कळतं आणि जाणून बुजून जो इंद्रियांना वळवतो. इथे आता शमदमाचा अभ्यास आहे. परमार्थ प्रतिबंधक वासनांपासून मनाचा केलेला निग्रह म्हणजे शम आणि परमार्थ प्रतिबंधक इंद्रियांपासून विषयांचा केलेला निग्रह म्हणजे दम. या दोन्ही व्याख्या विचारसागर रहस्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. या दोन्हीही व्याख्या म्हणजे शम दम साधन चतुष्टापैकी विवेक आणि वैराग्य याची अंमलबजावणी करत असताना शमदमाचा जो अभ्यास होतो त्या शमदमाच्या अभ्यासाचा आणि या श्लोकाचा प्रत्यक्ष संबंध आहे. पुढे ते असं म्हणतात की साधारण लोकांची अवस्था अशी आहे की इंद्रियांना समांतर अशी वागणूक आहे आणि इंद्रिय समांतर वागणूक झाल्यानंतर तो आत्म्याला परान्मुख झाला हे स्वाभाविक किंवा ओघानेच आलं. याचा अर्थ इंद्रियाभिमुख तरी असावं किंवा आत्माभिमुख तरी असावं. पुढे आणखीन एक मंत्र येणार आहे की या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं ऐक्य संभवत नाही. किंबहुना पुढच्या एका मंत्रामध्ये असंही सांगितलेलं आहे की एकाच वेळेला दोन गोष्टी होऊच शकत नाहीत. एक तर इंद्रियाभिमुख असाल, एक तर आत्माभिमुख असाल. आणि मग हे होण्यासाठी ज्या विचारांचा उपयोग केला जातो त्या विचारांना विवेक या नावाने संबोधलं जातं. म्हणजे शास्त्रशुद्ध संत संगतीनं किंवा सद्गुरु संगतीने ज्याने अविनाशी, अपरिवर्तनशील आणि अनुत्पन्न अशा आत्म्याच्या वर्णनाचा विचार सतत मनामध्ये तेवत ठेवलेला आहे आणि इतर सर्व गोष्टींची बुद्ध्याच जाणीवपूर्वक परिवर्तनशील, विनाशी आणि चंचल म्हणजे अनात्मतत्वाने भरलेला आहे असा ज्याचा विचार झालेला आहे, असे ज्याने जाणले आहे आणि असा ज्याचा विचार पक्का झालेला आहे त्याला विवेकी म्हणावे असं विचारसागर सांगतो. असा जो विवेकी आहे तो त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत, आता आपण नचिकेताच्या दुसऱ्या वराकडे वळतोय, या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत परमार्थास प्रतिबंध असणाऱ्या पण भोग इच्छेच्या त्यागासाठी जो प्रयत्न करतो त्याला वैराग्य असे म्हणतात. विचारसागर रसेची व्याख्या. असे ज्याचे दोन विवेक आणि वैराग्य हे पाद पूर्ण झालेले आहेत त्याच्या षडसंपत्तीच्या वाढीसाठी शम आणि दमाचा जो अभ्यास होईल तो अभ्यास होताना जी पार्श्वभूमी असेल ती पार्श्वभूमी म्हणजे हा मंत्र आहे. या मंत्राच्या आचार्यांच्या भाष्यामध्ये आचार्य असं म्हणतात, हाच मंत्र थोडासा आणखीन सोपा करून सांगितलाय आचार्यांनी. परांची परांग गच्छन्ति गच्छन्ति इति खानी. अचंती आणि गच्छन्ति दोन्ही शब्द जाणे या शब्दानेच वापरले जातात. बाहेर जाणे किंवा बहिर्गमन हे इति खानी तद उपलक्षितानी. खानी म्हणजे श्रोतृ किंवा कान, त्याला भोक असल्यामुळं खम या नावाने त्या इंद्रियाचा उल्लेख केलाय. पण उपलक्षणानी उपलक्षितानी श्रोत्रादि इंद्रियानी खानीन इति उच्चन्ते. म्हणजे उपलक्षणाने या इंद्रियाच्या मार्फत इंद्रियांच्या बहिर्गमनाचा स्वभाव इथे सर्व इंद्रियांच्या बाबतीत सांगितलेला आहे असं आचार्य म्हणतात. पुढे आचार्य असं म्हणतात, तानि परांचैव शब्द विषय प्रकाशनाय प्रवर्तन्ते. ही इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळं
ती विषयांचं प्रकाशन करतात. ती प्रकाशन करतात की त्यांच्यापुढे प्रकाशित केली जातात याचं वर्णन पुढं आलंय. यस्मात् एव स्वाभाविकानि तानि व्यतृणत् हिंसितवान हननं कृतवान इत्यर्थ. म्हणून स्वभावतःच निकृष्ट तृणवत निर्भत्सनापूर्ण हिंसा करणारे किंवा नष्टत्व करणारे अशी इंद्रिय आहेत. आचार्यांचे इंद्रियाबद्दलचे शब्द आहेत. असं कसं, असं लोकांना कसं वाटतं त्याच्याबद्दल त्यांनी पुढं असं दिलंय. स्वयंभू सर्वदा स्वयंभू परमेश्वरः स्वयमेव स्वतंत्रो भवति सर्वदा न परतंता इति. सर्वदा स्वतंत्र आणि कधीही परतंत्र न असणारा परमेश्वर स्वयंभू. तस्मान् परांग पराग रूपान अनात्मभूतान शब्दादीन पश्यति उपलब्धते उपलब्धा ना अंतरात्मन इति अर्थः. जे बाहेर दिसतं, जे बाहेर बहिर्गमनामुळे इंद्रियांच्या मार्फत दिसतं ते अनात्मभूत असून त्याचा जो अनुभव आहे तो मला येतोय, पण तो माझ्या आत्म्याच्या सत्तेवर होतोय हे कळतच नाही. म्हणून सर्व लोकांचा स्वभाव कसा असतो. एवं स्वभावेपि साति लोकस्य कश्चित नद्याः प्रतिश्रोतः. जे जे काही जाणलं जातं ते माझ्या इंद्रियांनी जाणत असल्यामुळे विषयांचं ज्ञान हे मला होतं असं समजण्याकडे बहुतेक सगळ्या लोकांचा कल असतो. याचं कारण असं की या दोन्ही गोष्टी, वस्तूचं ज्ञान आणि ज्ञानाचं प्रकाशन, या दोन्ही गोष्टी जवळजवळ एक समयावच्छेदे होत असल्यामुळे आत्मतत्वानी चेतनेच्या मार्फत दिलेल्या प्रकाशाला बाजूला सारून झालेल्या फक्त ज्ञानाला महत्त्व देऊन त्या ज्ञानाचा अधिकारी म्हणजे मी, माझा अहंकार आहे असं सर्व लोक विचार करत राहतात. कश्चित नद्याः प्रतिश्रोतः प्रवर्तनाम इव धीरो धीमान विवेकी प्रत्यगात्मान प्रत्यकच असौ आत्माच इति प्रत्यगात्मा. असं असताना सुद्धा कश्चित केव्हा तरी एखादा अत्यंत विरळा दुर्लभ असा एखादा साधक नद्याः प्रतिश्रोतः, नदी सगळ्यांचे ज्या पद्धतीने विचार चाललेले आहेत त्या विचारांच्या नदीमध्ये उलटा राहून प्रतिश्रोतः प्रवर्तनामिव धीरो धीमान विवेकी, तो धीर आहे. धीयम बुद्धिवृत्तम गृह्णाति इति धीरः. जो अत्यंत परसिव्हरन्सनी आपल्या बुद्धीचा वापर करून विचारांची जोड देऊन जेव्हा या विषयांच्या होणाऱ्या प्रकाशनाचं विश्लेषण करतो तेव्हा त्या प्रकाशनामध्ये माझ्या आत्मतत्वाचा हात आहे, त्यामध्ये माझा कश्चितही हात नाही. ज्या अहंकारापोटी त्याचं कर्तृत्व मी माझ्याकडे घेतो त्याचं खरं कर्तृत्व हे आत्मतत्वाकडे आहे असं समजणारा जो, तो धीर असतो आणि विवेकी असतो. धीर धीमान विवेकी प्रत्यगात्मान. आणि ज्या ज्या वेळा तो असा विचार करतो त्या त्या वेळा तो आत्म्याच्या जवळ जातो. प्रत्यगात्मान. प्रतिच्चैव आत्मशब्दो रूढो लोके ना अन्य अस्मिन. आता विषयांचं झालेलं प्रकाशन, त्याच्याबद्दल असणारी लोकांची समज आणि त्याच्याबद्दल एखाद्या विवेकी धीराची समज, या दोन्हींच्या समजांचा फरक सांगितल्यानंतर आचार्य आता आत्मा नावाच्या तत्वाच्या व्याख्येला हात घालत आहेत. आत्मतत्व व्याख्या करण्यासाठी अत्यंत कठीण असून सुद्धा आचार्य सर्वात पहिल्यांदा असं म्हणतात की प्रत्येक शब्द जो व्यवहारामध्ये किंवा व्यावहारिक संस्कृतामध्ये रूढ झाला आहे त्याला रूढार्थानी शब्द म्हणतात. पण रूढार्थानी एखाद्या शब्दाची व्याख्या केली जात नाही तर ती योगार्थानी केली जाते. त्याच्यासाठी अखंडानंदांनी छान उदाहरण दिलेलं आहे. गिरिजा म्हटल्याबरोबर पार्वती असं सगळ्यांना समजतं, त्याला रूढार्थ असं म्हणतात. पण योगार्थाच्या दृष्टीने जर बघितलं तर गिरौ जातम योगी कार्यम असं त्या गिरिजाचे म्हणजे त्या व्याख्येनुसार त्या पर्वतापासून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या गोष्टींना गिरिजा असं म्हणावं लागेल. पण गिरिजा म्हणजे पार्वती असा रूढार्थ आहे.
म्हणजे रूढार्थात आणि योगार्थात फरक आहे. म्हणून आत्मा या शब्दाची जी संज्ञा आपल्या मनामध्ये आहे ती रूढार्थाने आत्मा आहे की योगार्थाने आत्मा आहे, याचा पहिल्यांदा आचार्यांनी विचार केला. आणि ते स्पष्ट असं म्हणतात की प्रतिचैव आत्मशब्दो रूढो लोके ना अन्य अस्मिन व्युत्पत्ती अपक्षेपी तत्रैव आत्मशब्दो वर्तते. व्युत्पत्तीच्या शास्त्राने जरी बघितलं, व्युत्पत्तीच्या अपेक्षेने जरी बघितलं किंवा रूढार्थाने जरी बघितलं तर शब्द एकच वापरला जातो, आत्मा. म्हणजे आत्मा या शब्दाचे मल्टिपल मिनिंग्स नाही आहेत, हे पहिल्यांदा त्यांनी क्लिअर केलं. आत्मा या शब्दाच्या या संज्ञेला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे प्रतिशब्द किंवा कोणत्या तरी शब्दाच्या समूहाला आत्मा म्हणतात असं नसल्यामुळे हे सिद्ध केल्यानंतर ते आता आत्म्याच्या व्याख्येकडे वळतात. आत्म्याची व्याख्या करताना आचार्यांनी भाष्यामध्ये लिंग पुराण नावाच्या पुराणातनं व्याख्या घेतलेली आहे. आणि त्या लिंग पुराणातल्या पहिल्या अध्यायामधला तो मंत्र आहे, तो मंत्र इथं त्यांनी असा घेतला आहे, यच्च आपनोती यदा दत्ते यच्चति विषयानीह यच्चास्य संततो भाव तस्यात आत्म इति कीर्तते. आत्मा या नावानी ज्याची कीर्ती आहे असा आत्मा म्हणजे नेमकं काय? यच्च आपनोती. आपनोती हा शब्द मूळ आपलू या धातूपासून आलेला आहे. आपलू म्हणजे जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे पसरणे, म्हणजे जो सर्व व्यापी आहे. ही पहिली आत्म्याच्या व्याख्येची आहे, यच्च आपनोती. यदा दत्ते, यत आदत्ते म्हणजे जो सर्व स्वीकारतो. म्हणजे प्रविलाप जो आपण पाहिला त्यामध्ये जसा लय होत जातो तसा सगळ्या लयांचा लय त्याच्यामध्ये होतो. म्हणून जो सगळंच्या सगळं स्वीकारण्याची जो कुवत ठेवतो, यत आदत्ते असा तो आहे. आणि यच्चति विषयानीह, यच्चति जो आहे तो यत अत्ती या शब्दावरून आला. अत्ती म्हणजे खाणे, तर दोन आहेत त्याच्यामध्ये, द्वी आहे तो. अत्ती म्हणजे खाणे, जो विषयांना खातो. म्हणजेच ज्याच्या भरोशावर विषयांचा अनुभव येतो अशा तीन गुणांनी युक्त आपनोती, आदत्ते आणि अत्ती असं असून जो यच्चास्य संततो भाव, जो सतत म्हणजे त्रिकाला बाधित असतो, ज्याच्या असण्याबद्दल कधीही शंका असत नाही, जो अविरत असतो, असा जो आहे त्याला आत्मा या नावाने संबोधलं जातं. ही आत्म्याची व्याख्या आहे. इति आत्मा शब्द व्युत्पत्ती स्मरणात, पुढे लगेच त्याला ती जोड देतात आचार्य की ही माझी व्याख्या किंवा लिंग पुराणाची असल्यामुळे ही माझी नाही, आणि लिंग पुराण हे स्मृतीमध्ये मोडत असल्यामुळं स्मरणात म्हणजे स्मृतीच्या ग्रंथानुसार, संदर्भ ग्रंथानुसार अशी व्याख्या होते. तम प्रतगात्मान स्वम स्वभावात ऐक्षत अपश्यत पश्यति इति अर्थः छंदसी काल अनिमात. छंदसी, छंदसी म्हणजे वेद, छांदस म्हणजे वेद. वेदांमध्ये हाच आत्मा काही वेळेला काल अनियमात संदर्भानुसार वेगळ्या वेगळ्या वर्णनांनी सांगितलेला आहे. त्यामुळं आत्मा या शब्दाच्या व्याख्येबरोबर वर्णनासाठी संयुक्तिक असे शब्द वापरले गेलेले आहेत असं आचार्य म्हणतात. म्हणून वेदामध्ये काटेकोरपणे या आत्म्यास न संबोधता तो दिसत नाही, तो सगळं पाहतो, अशा प्रकारची वाक्य वापरली गेलेली आहेत. ती केवळ त्याचे स्वरूप समजावं म्हणून असं आचार्य इथं सांगतात. पुढे ते असं म्हणतात, आवृत्त चक्षुरावृत्तम व्यावृत्तम चक्षुः श्रोत्रादिकम इंद्रिय जातम अशेष विषयात यस्य स आवृत्त चक्षुः स एव संस्कृतः प्रतगात्मानि पश्यति. असा कोण आहे की ज्याला या आत्मतत्वाचं दर्शन होण्याची शक्यता आहे? जो विशेषेण आवृत्तम, व्यावृत्तम आणि आवृत्तम दोन्ही शब्द एक आहेत, एकामध्ये फक्त उपसर्ग आहे. विशेषेण आवृत्तम इति व्यावृत्तम. आवृत्तम चक्षुरावृतम, ज्याची नजर किंवा ज्याचा डोळा इंद्रियांपासून बाजूला गेलेला आहे, म्हणजेच जो इंद्रिय परान्मुख झालेला आहे. इंद्रिय परान्मुख होण्याचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच जो रथी आहे, जो सारथी आहे, ज्याचे गुणवान अश्व आहेत, ज्याचे हय जे आहेत ते गुणवान आहेत, जे
ज्या रस्त्यावरून म्हणजे ज्या विषयांवरून इंद्रिय जातात तिथे त्या विषयांकडेही जात नाहीत, म्हणजे त्या हयांना बहिर्गमनाची जवळजवळ प्रतिबंधता झालेली आहे. म्हणजे तो इंद्रिय किंवा विषय परान्मुख झालेला आहे. म्हणजे विषयांची संख्या जितकी मोठी तितकी इंद्रियांचं बहिर्गमन मोठं, जितकं इंद्रियांचं बहिर्गमन मोठं तितकं आत्मविन्मुखता जास्त. पुढे ते असं म्हणतात, जो अशा प्रकारचा खास प्रयत्न करतो, आवृत्त चक्षु म्हणजे इंद्रियांना आवरण्याचा जो खास प्रयत्न करतो, अशेष विषयात, विषय किती आहेत? असंख्य आहेत, अशेष, ज्याचा कधीही जवळजवळ विनाश होऊ शकणार नाही, इतकी प्लुरॅलिटी किंवा इतके विषय आपल्या समोर असल्यामुळं या सगळ्या विषयांच्या बद्दल असणारी आस्था जोपर्यंत कमी किंवा संपत नाही तोपर्यंत इंद्रियांचं आवृत्त होणं शक्य नाही. आणि अशा इंद्रियांच्या आवृत्ततेलाच वैराग्य असं म्हणतात. आणि वैराग्यासाठी इहा अमूत्र फल भोग विराग असा जो शब्द वापरलेला आहे योगामध्ये, मला एखाद्या गोष्टीपासून मिळणाऱ्या आत्ताच्या सुखामुळे किंवा अमूत्र फलभोग विराग, अजूनही यायच्या किंवा ज्याची अजूनही फलप्राप्ती झालेली नाही त्या फलाची सुद्धा अपेक्षा माझ्या मनामध्ये जर असेल तर या दोन्हीपासून जेव्हा मी मुक्ती पावेन त्याच वेळेला माझी वैराग्याची वाटचाल पुढे चाललेली आहे असं समजायला हरकत नाही. आणि असा जो वैरागी आहे त्याला संस्कृत असं म्हटलेलं आहे. संस्कृत म्हणजे ज्यांनी सदकृतानी, ज्यांनी आपल्या बहिरंग साधनेनी आपला पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. साधनेमध्ये 3 प्रकार विचारसागर रहस्यामध्ये सांगितलेले आहेत. एक बहिरंग साधना, एक अंतरंग साधना, एक अंतरंग साधना. पैकी बहिरंग साधनेमध्ये जी म्हणताना बहिरंग म्हणलेले कारण त्याचा साक्षात जीव ब्रह्म ऐक्य दर्शनासाठी उपयोग होत नसल्यामुळे, साक्षात पण परंपरेने उपयोग होत असल्यामुळे त्यांना बहिरंग साधनेत धरलेलं आहे. कर्म साधना बहिरंग साधनेमध्ये येते. चित्तातून मलाचं निवारण किंवा शुद्ध चित्त करणे आणि चित्तातून विक्षेपाचं उच्चाटन म्हणजे एकाग्रता करणे उपासनेच्या माध्यमातून, या दोन्हींचा बहिरंग साधनेत उल्लेख होतो. बहिरंग साधना झाल्याखेरीज अंतरंग साधनेचं पाऊल पडू शकत नाही. ज्याची अशी तयारी झालेली आहे कर्म साधनेतून, तो त्याचं पुढचं पाऊल विवेक आणि वैराग्य या दोन्हीला धरून शम दम श्रद्धा उपरती समाधान या मार्गाने तो पुढे जायला लागतो. आणि जेव्हा त्याचं तीव्र मुमुक्षत्व येतं तेव्हा तो अंतरंग साधन म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन इथे येतो. तुलनात्मक दृष्ट्या पाहायला गेलं तर या साधन चतुष्टापेक्षा श्रवण मनन निधिध्यासन हे अंतरंग साधन आहे. वाटताना आपल्याला श्रवण मनन निधिध्यासन बाहेर आणि साधन चतुष्ट आत असं वाटतं, पण विचारसागर रहस्यामध्ये निश्चलदासाने सांगितल्याप्रमाणे बहिरंग साधनेकडून साधन चतुष्टाकडे, साधन चतुष्टाकडून श्रवण मनन आणि निधिध्यासनाकडे. श्रवणाकडे जाणारा जो आहे तो नेमकं कशासाठी श्रवणाकडे जातो आणि श्रवणाची व्याख्या काय? जेव्हा वेदातील किंवा श्रुतीतील महावाक्यांचंच फक्त षडलिंगपूर्वक श्रवण होते तेव्हा त्याला श्रवण असं म्हणतात. मग हे श्रवण करण्याचं कारण काय? श्रवण मनन निधिध्यासन हे साक्षात दर्शनाचे, साक्षात आत्मदर्शनाचे अंतरंग साधन मानण्याचं कारण म्हणजे 2 प्रकारच्या शंका श्रुतीबद्दल येऊ शकतात. एक म्हणजे श्रुतीमध्ये एक अशी शंका येऊ शकते ज्याला असंभावना असं म्हणतात, आणि एक श्रुतीमध्ये शंका अशी येऊ शकते की ज्याला विपरीत भावना असं म्हणतात. म्हणजे श्रुतीचा उद्देश किंवा ध्येय ब्रह्म जीव ऐक्य हा नाहीच अशी ज्याची खात्री झालेली आहे त्याला विपरीत भावना असं म्हणतात. आणि जीव ब्रह्म ऐक्य या बाबतीत निश्चितता नाही झालेली पण संशय अजूनही मनामध्ये आहे त्याला असंभावना असं म्हणतात.
जेव्हा विपरीत भावना उद्युक्त झालेली असते तेव्हा त्याच्यावरचा जो उतारा आहे तो निदिध्यासन आहे. अनात्मकार वृत्तीपासून आत्माकार वृत्तीपर्यंत वृत्तीला बदलणे या प्रक्रियेला निदिध्यासन असं म्हणतात. म्हणजे जो सतत आत्माकार वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच तो निदिध्यासन ठेवण्याचा प्रयत्न करतो, अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला अनुसंधान असं म्हणतात. पण जेव्हा प्रमेयाबद्दल शंका येते, म्हणजे जेव्हा देह तादात्म्य निश्चित आहे अशी खात्री होऊन देह हा मिथ्यत्व आहे याच्याबद्दल अजिबात शंका येत नाही, त्याला विपरीत भावना म्हणतात, त्याच्यासाठी निदिध्यासन दिलेलं आहे. पण श्रुतीमध्ये कर्म उपासना सांगितलेली आहे की जीव ब्रह्म ऐक्य दर्शन सांगितलेलं आहे की उपासना सांगितली, या तीन बद्दल जेव्हा शंका येते तेव्हा त्या शंकेला प्रमेय असंभावना असं म्हणतात आणि त्याच्यासाठी मनन सांगितलेलं आहे. श्रुतीचं ध्येय हे जीवो ब्रह्म नापरहा इतकंच आहे आणि त्यामध्ये जो संदर्भ कर्माच्या संबंधी आलेला आहे तो त्याचं ध्येय नसून त्याचं प्रमेय म्हणजे त्याचं ध्येय फक्त जीवो ब्रह्म नापरहा ही जेव्हा खात्री होईल तेव्हा मनन व्यवस्थित झालेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात उच्च अंतरंग साधन जे आहे ते श्रवण आहे, कारण श्रवणामध्ये केवळ एकच शंका असते, जीव ब्रह्म ऐक्य हे सांगितलेलंच आहे श्रुतीमध्ये, फक्त ते निश्चित सांगितलेलं आहे की नाही इतकाच संशय असतो. आणि म्हणून या संशयाची निवृत्ती करण्यासाठी श्रवण करणारा जो आहे त्याची तयारी अशी अपेक्षित आहे की जो बहिरंग साधनांनी युक्त आहे, साधन चतुष्टांनी युक्त आहे, निदिध्यासन किंवा अनुसंधान ज्याचं व्यवस्थित झालेलं आहे आणि जो कोणत्याही प्रकारची प्रमेयाबद्दलची शंका बाळगत नाही, फक्त प्रमाणाबद्दलची शंका असल्यामुळे विचारसागरात रहस्य सांगितल्याप्रमाणे जर श्रवणाची व्याख्या तशी पाहायला गेली तर पूर्वगर्मीच्या अनंत संस्कारांनी ज्याच्या सद्विचारांनी जो साधन चतुष्ट संपन्न झाल्यामुळे या जन्मी सद्गुरूच्या पायी बसून तत्त्वमसी हे महावाक्य ऐकताच ज्याची अपरोक्ष दर्शनाची व्यवस्था होते त्याला श्रवण असं म्हणतात. अशी श्रवणाची व्याख्या सांगितलेली आहे. म्हणजे साधनेच्या साधनांपैकी या साधनांची जी अशी व्यवस्था लावून दिलेली आहे, या सगळ्या व्यवस्था ज्याला माहिती आहेत असा जो आहे तो संस्कृत जो आहे तो प्रत्यगात्म्याने पश्यती, तो त्या आत्म्याचं दर्शन घेण्यासाठी इलिजिबल होतो. नहि बाह्य विषय आलोचन परत्वम प्रत्यगात्म क्षणम च एकस्य असंभवती. हे या वल्लीमधलं सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा मंत्र म्हणजे हा आहे. मंत्र काय सांगतो, अत्यंत महत्त्वाचा विचार, माझं उत्तम चाललंय या जगामध्ये अशी जी भावना आहे त्या भावनेला तडा जाणारा हा मंत्र आहे. न ही बाह्य विषय आलोचन परत्वम, म्हणजे बाहेरच्या विषयांचं ईक्षण किंवा बाह्य विषयांशी होणारी संलग्नता आणि आत्म्याची उपासना ही एकाच वेळी कधीही शक्य नाही, त्यांचं सहजीवन नाही. म्हणजे हा आयदर ऑर रूल आहे. आणि या आयदर ऑर रूलमध्ये बाह्य विषयांपासून जेव्हा पूर्णतः परान्मुख झाला असेल त्याच वेळेला आत्मदर्शनाची सोय होऊ शकते. आणि याचं कारण पुढं असं दिलेलं आहे, भर्तृहरीच्या वैराग्य षटकामध्ये त्यानं असं लिहिलेलं आहे, तो मंत्र सुद्धा फार चांगला आहे. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. भोग भोगत नाहीत, मीच भोगला जातोय. आपल्याला भोग भोगतायत किंवा भोगांना मी भोगतोय असं वाटतंय, नाही, मला भोग भोगतायत. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता तपोन तप्तम वयमेव तप्तः कालोन यातो वयमेव यातः. काळ जात नाही, मी जातोय. कालोन यातो हो वयमेव यातः तृष्णा न जीर्णाः वयमेव जीर्णाः. मला लागलेला जो सोस आहे, मला लागलेला जे इच्छेचं जे किंवा वासनेचे जे माझ्या मागे जे लागले ती स्वतः कधी म्हातारी होतच नाही, मी तिच्याबरोबर म्हातारा होऊन जातो. म्हणजे इंद्रियान जरयंती तेजः, इंद्रिय
तेजाचं अपहरण करतात असं जे म्हणतात श्रुतीमध्ये, त्याचा इथे अर्थ येतो. मग असं जर असेल आणि ज्यांना संसारामध्ये प्रचंड आनंद वाटत असेल, ते इंद्रियांशी संलग्न असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेही असा काही प्रयत्न करावा किंवा माझं काही चुकतंय आणि याच्याऐवजी काहीतरी दुसरं करावं लागेल हे त्यांच्या मनाला सुद्धा शिवत नाही. किमर्थम पुन्हा इत्थम महता प्रयासनेन स्वभाव प्रवृत्ती निरोध कृत्वा धीरा. पुढे ते असं म्हणतात की मग असं जर असेल आणि लोकांना कळत असेल तर मग तो एकटा जो आहे, कश्चित जो एकटा जो एखादा प्रयत्न करतो तो महत् प्रयासाने प्रवृत्ती स्वभावाच्या विरोधात जाऊन म्हणजे साधना करून आत्मदर्शन अनुभवतो. ते कशासाठी? विषयांशी जो संलग्न आहे त्याला विषयातून सुख मिळतं म्हणून तो तिथं थांबलेला आहे, त्याला काहीतरी कारण आहे. पण याच्या विरुद्ध जो नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध काम करतोय आणि जो आत्मदर्शनासाठी इतका उतावीळ झालेला आहे, ज्याच्यासाठी तो प्रचंड प्रयास करतो, आपल्या वृत्तीला बदलण्याचा प्रयत्न करतो, ते कशासाठी? त्याचं उत्तर देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, इच्छान आत्मनः इत्यर्थ, अमरत्वाच्या अपेक्षेने. हे सगळं त्याचं जे चाललंय ते मरण धर्मत्व नित्य स्वभावाताम इच्छन आत्मन इत्यर्थ. नित्य मरणापासून, केवळ मरण या शब्दाची व्याख्या कठोपनिषदामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या मार्गाने घेतलेली आहे. आपल्याला माहिती असणारा किंवा अपेक्षित असणारा जो मृत्यू आहे तो मृत्यू इथे अपेक्षित नाहीच आहे. उलट त्या मृत्यूला या असंख्य अस्तित्वामधलं एका अस्तित्वाचा लोप आणि दुसऱ्या अस्तित्वाचा उदय इतकंच महत्त्व दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी मृत्यूची व्याख्या आचार्य किंवा मंत्रांमध्ये बदलत गेलेली आहे. नित्य मरणापासून बाजूला होऊन आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा असते म्हणून असा एखादा धीर काम करतो. यत यावत स्वाभाविकम परागेव अनात्मदर्शनम प्रतिबंध कारणम. स्वाभाविक बाह्यगमनाची प्रवृत्ती अनात्मदर्शनास बंधन करते, कारण ही अविद्या प्रतिकूलत्वात. हा जो प्रतिबंध आहे, हा जो आत्म्यावर प्रतिबंध आहे, असण्याचं कारण किंवा यालाच अविद्या असं म्हणतात. व्यष्टी संदर्भामध्ये जी अविद्या, समष्टी संदर्भामध्ये ती माया. व्यष्टी संदर्भामध्ये जी बुद्धी, समष्टी संदर्भामध्ये तीच माया तत्वानी कार्य करत असते. गमतीचा भाग म्हणजे जिनी झाकळून टाकलंय तिच्याच मदतीने तिला दूर करायचंय. आणि या दूर करण्याच्या प्रयासामध्ये जे प्रतिबंध येत आहेत तेही तिनेच उभा केलेले आहेत. इंद्रियांची जननी ती, इंद्रियांना विरोध करून आत्मतत्वासाठी जाण्यासाठी जे जे काही करणार ते सुद्धा तिच्याच साहाय्याने करणार. पण प्रतिबंधाला प्रकाशित करणारी आणि प्रतिबंध तोडणाऱ्या साधनेला प्रकाशित करणारं चेतन तत्व मात्र एक आहे. ज्या चेतन तत्वाचा तुमच्या वृत्तींनी कोणत्या मार्गाने जावं याबद्दल कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, कारण ती निरपेक्ष आहे. जे चाललंय ते पाहण्यापलीकडं जे काही करत नाही, लेकिन जे जे काही चालायचं ते चालण्यासाठी लागणारी स्फूर्ती जी प्रदान करते, असं जिचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या त्या परब्रह्म त्या आत्मतत्वासाठी याच पराक्षु एव अविद्या उपप्रदर्शितेषु दृष्टादृष्टेषु भोगेषु तृष्णाताभ्याम अविद्या तृष्णाभ्याम प्रतिबद्धात्मदर्शना. दृष्ट लोकात तर इच्छा इंद्रियामुळे करतातच. आचार्य म्हणतात अदृष्ट लोकात सुद्धा, म्हणजे स्वर्गात मला अमुक काहीतरी मिळावं, त्याच्यानंतर मी ब्रह्मलोकाकडे पोचावं, अशी अनेक लोकांपर्यंत जाण्याची, लोक्यते भुंजते म्हणजे अनुभवांच्या वेगळ्या वेगळ्या पातळ्या, अनुभवांच्या वेगळ्या वेगळ्या कक्षा म्हणजेच लोक. स्वर्गलोकावर आरूढ होणारा हा एक अनुभवाच्या एका विशिष्ट पातळीवर आरूढ होतो. म्हणजे जे जे कर्म प्रदान आहे, जे जे फलप्रित्यर्थ आहे, ते ते फलप्रित्यर्थ अत्युच्च फल देऊ शकेल, पण ते शेवटी त्याच्या अनुभवाशी संबंधित असंच राहील. म्हणजे त्या अनुभवाचा अनुभव घेणारा कोणतरी अनुभवक तिथं असेल. आणि जेव्हा जेव्हा असं असेल तेव्हा तेव्हा इंद्रियांचा कर्मांचा संबंध हा अढळ राहील.
इंद्रिय आणि इंद्रियांचा प्रतिबंधातली इंद्रियांची भूमिका हा तिसऱ्या वल्लीचा मुळात मुख्य विषयच आहे. पुढे ते असं म्हणतात, दुसरा मंत्र, पराचः कामान अनुयंती बालाः. बाह्य विषय गमनासाठी कामान असा शब्द वापरलेला आहे. जिथे जिथे इंद्रिय आपल्या स्वभावानुसार विषयांशी संग करण्याचा प्रयत्न करतात तिथे तिथे काम उपजतो. पराच कामान अनुयंती बालाः. तो उपजला इथपर्यंत ठीक आहे, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. पण तो तसा उपजल्यानंतर त्याला आपलं आयुष्य किंवा आपले विचार किंवा आपली वृत्ती त्याच्याशी समांतर करणारा जो आहे तो बालक आहे. अनुयंती बालाः ते मृत्योर्यंती विततस्य पाशम. आणि म्हणून असं जे जे करणारे आहेत ते मृत्यूच्या पाशात अडकतात. आणि मृत्यूच्या पाशात अडकण्याचं कारण म्हणजे इंद्रियांशी झालेल्या संयोगामुळं, विषय सुखाच्या झालेल्या अनुभवामुळं, त्या विषयाचा परत परत अनुभव यावा अशी होणारी इच्छा. आता वैराग्याची व्याख्या आपल्याला कळते. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत भोगेच्छा सुखापोटी ज्या होतात त्या त्याग करण्याच्या प्रवृत्तीला वैराग्य असं म्हणतात. वैराग्य 4 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येऊ शकतं. एक वैराग्य आहे अशुचित्व वैराग्य. संध्याकाळची वेळ आहे, अत्यंत चांगला भजी तळल्याचा वास येतो रस्त्यावर, खावी अशी इच्छा होते, फक्त ते ज्या ठिकाणी बनवली तिथे जाऊन खायची इच्छा होत नाही. म्हणजे वैराग्य नाही, आता खाल्लं नाही एवढ्यासाठीच फक्त अशुचित्व आहे म्हणून, अशुचित्व वैराग्य. दुसरं वैराग्य असं आहे अतिशय वैराग्य. दिवाळीला त्याचा अनुभव येतो. 5-1 दिवस झाल्यानंतर मिठाई समोर जरी आली तरी अजिबात हात लावासं वाटत नाही, पण ते वैराग्य नाही, अतिशय वैराग्य. तिसरं साधन अधीनत्व वैराग्य. खूप इच्छा आहे की मला प्रमोशन व्हावं आणि चांगली आणखीन पगार वाढावा, फक्त दरवेळा जाऊन साहेबांचे पाय धरायला लागतात आणि साहेब चांगला नाही आहे. साधन अधीनत्व वैराग्य. म्हणून ती मी मागत नाही पण मनात इच्छा आहेच. अशी 3 प्रकारची जी वैराग्य आहेत त्याचा वैराग्यामध्ये कुठेही संबंध नाही. अनित्यत्व वैराग्य नावाचं जे फक्त वैराग्य आहे, जे जे काही मी करतोय, मागतोय, विचार करतोय हे सगळं अनित्य असल्यामुळे, आणि अनित्य म्हणजे जे जे नित्य नाही, आणि नित्य तत्व एकच असल्यामुळे जे अनात्म ते अनित्य. माझं नातं अनित्यत्वात मोडतं, माझी आवड अनित्यत्वात मोडते, मी जे जे काही करू इच्छितो ते अनित्यत्वात मोडतं. म्हणजे मी जर आत्मसंबंधाने काही केलं नाही तर ते अनित्यत्वातच मोडेल, आणि ते जेव्हा मला कळेल आणि असं अनित्यत्वात मोडणारं सगळं मी सोडून जेव्हा देईन तेव्हा माझं प्रखर वैराग्य सिद्ध झालेलं असेल. अथ धीरा अमृतत्वम विदिता ध्रुवम अध्रुवेषु न प्रार्थयन्ते. म्हणून धीर पुरुष, धीर मध्ये धी हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रकाशनारा बुद्धी, जिथे जो स्वतःच्या विवेकाचा वापर करतो, विवेकाची जागा बुद्धीमध्ये असल्यामुळे ज्याची तीक्ष्ण तीव्र तरल अतिसूक्ष्म बुद्धी आहे तो धीर पुरुष ध्रुवस्थलीचे अमृतत्व मिळवतो, पण अध्रुवेषु न प्रार्थयन्ते, पण क्षणभंगुर सुखाची तो कधीही अपेक्षा करत नाही. म्हणून जो खरा साधक आहे तो प्रारब्धवशात किंवा त्रिविध तापामुळे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार जसा आहे तसा करतो, कारण त्याच्या समोर आलेली वस्तू ज्या कारणामुळे ती आलेली आहे आणि त्याचा होणारा परिणाम हे तिन्ही अनित्यत्वात मोडत असल्यामुळे ते अध्रुव आहेत याची त्याला खात्री झालेली असते. आचार्य या मंत्रावर भाष्य करताना म्हणतात, पराचो बहिर्गतानेव कामान काम्यन विषय. जे बाह्य गमन करणारे तात्कालिक आनंद देणारे विषय आहेत, अननुयती अनुगच्छन्ति बाला अल्पप्रज्ञास्ते तेन कारणेन मृत्यू अविद्या काम कर्म समुदायस्य यन्ति गच्छन्ति विततस्य विस्तीर्णस्य सर्वतो व्याप्तस्य पाश्यम पाश्यते बध्यते येन तम पाश्य देहेंद्रियादि संयोग वियोग लक्षणम. या मोठ्या मंत्रामध्ये आचार्यांनी
फार काही संकल्पना सुस्पष्ट केलेल्या आहेत. जे विषयांच्या मागे जातात त्यांची परमार्थामध्ये व्याख्या काय केलेली आहे की जे अननुयती म्हणजे अनुकरण करणे आणि हेल्पलेस अनुकरण, याला लोलंगत किंवा विषय लोलुप्य असे शब्द वापरले गेले आहेत. लोलंगत हा ज्ञानेश्वरांचा शब्द आहे. असे जे विषयांच्या मागे धावणारे आहेत, अनुगच्छन्ति म्हणजे जे मागे जातात, ते बाल अल्पप्रज्ञास्ते, म्हणजे त्यांच्याकडे प्रज्ञाही अल्प आहे आणि ते बाल्य स्वरूपामध्ये आहेत. तेन कारणेन, आणि याच कारणामुळे, बाल आणि अल्पप्रज्ञ असण्यामुळे, विषयांच्या मागे लागल्यामुळे, तेन कारणेन मृत्यू अविज्ञा काम कर्म समुदायस्य, हा अत्यंत आवडता आचार्यांचा शब्द मागच्या वेळेला पण आला होता, अविद्या काम कर्मस्य. कारण अविद्या, अविद्येमुळे काम म्हणजे इच्छा, इच्छेमुळे कर्म, कर्मामुळे फळ, परत राट गाडगं चालू. अविद्या काम कर्म समुदायस्य यंती गच्छन्ति, आणि मग आत्ता असलेल्या अपूर्ण राहिलेल्या माझ्या वासनेंच्या पोटी मला माझ्या सूक्ष्म बुद्धीबरोबर त्याला लिंग शरीराबरोबर घेऊन जावं लागेल. त्याला अनुकूल असा दुसरा शरीर सापडूपर्यंत थांबावं लागेल. ते सापडल्यानंतर त्या शरीरामध्ये प्रवेश करावा लागेल. त्या जुन्या वासनांच्या प्रमाणे मला माझं आयुष्य काढावं लागेल. त्या प्रारब्धात, त्या वासनेच्या जोरापोटी या वेळेला सुद्धा करत असलेल्या माझ्या कर्मावर त्याचं सावट राहील. आणि जर माझ्यावर परमेश्वराची कृपा नसेल, जर माझं क्रियमान चांगलं नसेल, तर परत होत असलेल्या वासनांची पुटं आणखीन मी गडद करत राहीन आणि त्यानुसार माझी अनंत जन्म घेण्याची तरतूद मी करून ठेवलेली असेल. पुढे ते असं म्हणतात की अशा वेळेला जो मृत्यू येतो आणि तो पुनर्जन्माला जातो, त्याला ते मृत्यू म्हणत नाही. मृत्यूची फार वेगळी एक व्याख्या इथं आचार्याने दिली. देहेंद्रियादि संयोग वियोग लक्षणम, देह आणि इंद्रिय या अष्टदा पंच महाभूत आणि राहिलेले 3 असे अष्टदा प्रकृती यांना एकत्र जोडणे म्हणजे मरण किंवा जीवन असं ते म्हणतात. याचा वियोग झाला की तो त्या शरीरातून बाहेर पडला, संयोग झाला की तो परत आला. संघात, ॲग्रिगेट, एकत्रीकरण, पंचमहाभूताच्या एकत्रीकरणाने त्याच्यामध्ये त्याच्या बुद्धीची स्थापना, अंतःकरणाची स्थापना करून पुनश्च तो आपल्या अपरिपक्व वासनांच्या फलद्रूप होण्यासाठी परत प्रयत्नाला लागतो. आणि म्हणून तो असं जे करण्यासाठी उद्युक्त केलेला यमराजा आहे, त्या यमधर्माच्या पाशांमध्ये अडकतो. अनवरत जन्म मरण जरा रोग आज्ञ अनेकार्थ व्रातम प्रतिपद्यते इत्यर्थम. ज्याला शेवट नाही अशा वृद्धत्व, जन्म, मरण, रोग इत्यादी अनेक अनर्थ समूह त्याला मिळतात. म्हणजे तो षड विकारांनी त्रस्त राहतो. षड विकारांचा तो नेहमी, आणि अनवरत म्हणजे अनएंडिंग, कधीही न संपणारे. अनवरत हा आपल्या प्रसाधनामध्ये शब्द आहे, पण तो फार चांगल्या अर्थाने ज्ञानदेवाने वापरला आहे. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता, अशी चांगली संतांची मांदियाळी असावी की अशी सतत ते येत राहोत असं त्यांनी प्रार्थना केलेली आहे. कशासाठी? तर ते आल्यामुळं हा त्यांच्या आशीर्वादाने आपल्या क्रियमानाला सुधारून, आपल्या वासनेवर विजय मिळवून, एखाद्या त्या धीराप्रमाणे आपल्या इंद्रियांपासून, विषयांपासून स्वतःला मागे घेऊन, स्वतःला दुसरीकडे वळवून आत्माभिमुख होईल अशी शक्यता असल्यामुळे तशा प्रकारची याचना परमेश्वराकडे, आपल्या गुरुदेवांकडे ज्ञानदेवांनी केलेली आहे. अनवरत जन्म मरण जरा रोग आज्ञ अनेकार्थ व्रातम प्रतिपद्यत इत्यर्थम. यथ एवं अथ तस्मात् धीराः विवेकिनः प्रत्यगात्म स्वरूप अवस्थान लक्षणम अमृतत्वम ध्रुवम विदित्वा. एखादा असा विवेकी असतो जो संतपदाला पोचलेला आहे, त्याला या ध्रुवपदाची ओळख झाल्याने, आत्मप्रचिती आल्यानंतर, अशी आत्मप्रचितीची ओळख किंवा आत्म्याची ओळख झाल्यामुळे अंतरात्म्याच्या स्वरूपाची ओळख करून असा एखादा जो घेतो, त्यामुळे तो स्वतःला धीर या नावाने संबोधला जातो किंवा विवेक या नावाने. देवात अमृतत्वम ही अध्रुवम. देव वगैरे सारख्या तुलनात्मक लोकांचं जे अमृतत्व आहे ते तुलनात्मक अमृतत्व आहे. त्याचा या आत्म्याच्या अमरत्वाशी खबरदिक सुद्धा संबंध नाही असे आचार्य सांगतात. म्हणजे देव होणे म्हणजे एखाद्या
कर्मप्रद असणाऱ्या पंचमहाभौतिक किंवा जडामध्ये राहणाऱ्या पण अत्यंत पुण्यवान अशा व्यक्तींनी व्यतीत केलेलं जीवन आहे. पण त्या जीवनाची कितीही सांगता असली तरी त्याची सांगता होणार हे निश्चित असल्यामुळे या प्रकारचं अमरत्व आत्मतत्वाला नाही, हे तुलनात्मक अमरत्व आहे, ते अत्यंत अमरत्व आहे असं आचार्य सांगतात. पुढं ते असं म्हणतात, बृहदारक उपनिषदामधला एक मंत्र आचार्यांनी हे भाष्य करताना उद्धृत केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. न कर्मणा वर्धते न कनियान. कर्मानी आत्मसुख किंवा आत्मदर्शन होण्यासाठी न वर्धते, काही मदतही होत नाही, न कनियान किंवा कमी होत नाही, किंबहुना कर्मानी मुक्ती नाही, असं जे काका वाक्य सांगतात त्या वाक्याचा हा असा अर्थ आहे. याचा अर्थ कर्माचा साक्षात दर्शनाशी संबंध नसला तरी पारंपरिक पद्धतीने निश्चित आहे. कारण जोपर्यंत कर्मामध्ये शुद्धी नाही तोपर्यंत साधनेला पुढे प्रवासच नाही आहे. पण कर्माचा प्रत्यक्ष ज्ञानाशी संबंध नसल्यामुळे न कर्मणा वर्धते न कनियान इति ध्रुवम. तदैव भूतं कूटस्थम अविचल्यम अमृतत्वम विदित्वा ध्रुवेषु सर्व पदार्थेषु अनित्येषु निर्धार्थ ब्राह्मणा इह संसारे अनर्थ. ज्याला या सर्व जगामधले पदार्थ अनित्य आहेत याबद्दल ज्याचा निर्धार झालेला आहे, निर्धार, आणि निर्धार होण्यासाठी त्याच्या बुद्धीनी विचारांच्या मार्फत आत्मतत्वाच्या बद्दल, कूटस्थाबद्दल स्वतःचे विचार इतके पक्के केलेले आहेत की तो आता ब्राह्मण म्हणून घेण्याच्या लायकीचा झाला. ब्रह्मेन चरती इति ब्राह्मण. हा जो ब्रह्माचा विचार करतो, जो ब्रह्मविद्वर होण्याचा करतो, जो ब्रह्मनिष्ठ होण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला ब्राह्मण असं म्हणतात. असा हा जो ब्राह्मण आहे तो इह संसार अनर्थ प्रत्येन प्रार्थयन्ते किंचिदपि प्रत्यगात्मदर्शन हा प्रतिकूलत्वात. जे जे मला आत्मदर्शनासाठी अवघड असेल, प्रतिबंध करणारा असेल, अडचणीत टाकणारा असेल, ते तो सोडतो आणि न प्रार्थयन्ते किंचिदपि, कदाचित सुद्धा अशा गोष्टींचा तो विचार करत नाही. आणि म्हणून त्याच्याकडून होत असणारी गोष्ट कोणती असेल, पुत्र वित्त लोकेशनाभ्यो व्युत्तिष्ठन्ति इत्यर्थः. व्युत्तिष्ठन्ति, वर जाणे, वर एखाद्या गोष्टीच्या वर जाणे. म्हणून तो तिन्ही ईशना ज्या आहेत, तिन्ही इच्छा ज्या आहेत, पुत्रेशना, लोकेशना आणि वित्तेशना, यामध्ये सगळ्या इच्छा 3 भागांमध्ये एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. थोडक्यात म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा, पुत्र, लोक म्हणजे जनामध्ये असणारा मी, सामर्थ्य किंवा संपदा, यश कीर्ती संपदा प्रतिष्ठा वगैरे, आणि माझं पुढचं पिढी पुत्र, या तिन्हीमध्ये साधारण सगळ्या गोष्टी ज्याच्यासाठी वांछा किंवा इच्छा राहते या एकत्र असल्यामुळे या तिन्हीपासूनही तो खूप दूर गेलेला असतो. व्युत्तिष्ठती, खूप वर गेलेला असतो. असा तो असल्यामुळे अशा त्या ब्राह्मणाला आत्मसुख होण्याची, आत्म्याच्या जवळ जाण्याची गुरुकिल्ली सापडण्याची शक्यता आहे. यद विज्ञानात न किंचित अन्यत प्रार्थयन्ते ब्राह्मणः कथम तदादिगमः इत्युच्यते. आता प्रश्न असा येतो की असं जर असेल आणि जर मला धीर व्हायचं असेल, मी जर विवेकी होणार असेल, मला जर ते आत्मतत्व हवं असेल तर ते मी कसे प्राप्त करावे. यद विज्ञानात, ज्याच्या मिळण्याने दुसऱ्या काहीही गोष्टीची गरज लागणार नाही, ते कसे मिळवावे ते 3ऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं. 3रा मंत्र असा आहे, येन रूप रस गंध शब्दान स्पर्शांच मैथुनान एते नैव विजानाति किमत्रम परिशिष्यते एतद्वै तत्. ज्याच्या करवी रूप शब्द गंध स्पर्श मैथुन विज्ञान रूप होतात, म्हणजे ज्याच्या सत्तेवर हे सर्व चालतं, हे जर माहीत झालं तर किमत्र परिशिष्यते, खाली काय राहतं, शिल्लक काय राहतं. दुसऱ्या शब्दामध्ये, ज्याला आत्मतत्वाच्या मुळे होत असलेल्या सर्व कर्मांची जी शृंखला आहे ती माहिती होते,
आणि ती माहिती करून घेणे म्हणजे विचारसागर रहस्यामध्ये वृत्ती बाह्यात्कार झाल्यानंतर नेमकी कोणती प्रक्रिया घडते ती तिथं सांगितलेलं आहे. ज्या ज्या वस्तूचं मला ज्ञान होतं तेव्हा चक्षुरादी इंद्रियामधून माझी अंतःकरण वृत्ती बाहेर पडते. बाहेर ज्या वस्तूचं ज्ञान व्हायचं त्या वस्तूचा आकार घेते एखाद्या मुशीमध्ये टाकल्यामुळे. त्या वस्तूचा आकार घेतल्यामुळे त्याच्यावरचं आवरण दूर करण्याची जी प्रक्रिया आहे ती माझ्या अंतःकरण वृत्तीने होते. पण आवरण दूर केल्यानंतर ते नेमकं काय आहे ते सांगण्याची प्रक्रिया त्या अंतःकरण वृत्तीमध्ये जो चिदाभास आहे त्याला होते. म्हणजे अंतःकरण वृत्तीने अनावृत्त होते एखादी गोष्ट, बाहेर त्याचा पडदा काढला जातो. पण आत नेमकं काय आहे ते कळण्यासाठी चिदाभासाची गरज असते. तो चिदाभास वृत्ती हे अत्यंत तरल असल्यामुळे त्याच्यामध्ये चेतनेचा आभास आहे, प्रकाश आहे. तो प्रकाश इंद्रियामधून बाहेर गेल्यामुळे आणि या दोन्ही गोष्टी एकाच वेळा घडत असल्यामुळे आपल्याला डोळ्यांनी ज्ञान झालं असं वाटतं, पण ज्ञान हे आत्मसत्तेवर झालेलं असतं. असं ज्याला कळालं, येन रूप रस गंध शब्दान स्पर्शाच मैथुनान. इथे मैथुन, मिथुन म्हणजे कपल, मैथुनान हा शब्द, मिथुन म्हणजे दंपती, मैथुन हा शब्द वापरण्याचं कारण असं आहे, संपर्क आनंद. दोन वस्तूंचा संपर्क एकमेकाशी आल्यानंतर त्या वस्तूंमधून उद्भवणारी जी गोष्ट, त्याच्यामधून ज्ञान उद्भवू शकेल, त्याच्यामधून आनंद उद्भवू शकेल. अस्ति भाती प्रीती, या तीन ज्या परमात्म्याच्या शक्ती आहेत त्या शक्तीनुसार त्या गोष्टीचे ज्ञान होताना त्या होतील. या उपर मी परमात्म्याच्या नसणाऱ्या पण दोन संवेदना मी अजून लावू शकतो, त्या म्हणजे नाम आणि रूप, ज्या परमात्म्याच्या नाहीत. पण अस्ति भाती प्रीती या स्वरूपाने म्हणजे सच्चित आनंद, या तिन्हींचा त्याच्याशी संपर्क आल्यामुळे मला त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान होईल. त्याच्याबरोबरच मला ते आहे हे कळेल आणि त्याच्याबरोबरच त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया उमटेल. या तिन्ही गोष्टी त्या आत्मसत्तेवर होत असल्यामुळे आत्म्यातून जेव्हा वृत्ती बाह्यात्कारी होऊन बाहेर पडते तेव्हा ती जातानाच तो प्रकाश आपल्याबरोबर घेऊन जाते. असं इथे सांगितलं. एतेनैव विजानाति किमत्रं परिशिष्यते. जर असं असेल तर मग शिल्लक काय राहतं? पाहणारा सुद्धा तेच तत्व, ऐकणारा तेच तत्व, वास घेणारा तोच, शब्द स्पर्श रस अशा कोणत्याही प्रकारची जर आपण गोष्ट विचारात घेतली तर त्या सगळ्यांना प्रकाशित करणारा तो असल्यामुळे एका अर्थाने तिसरा मंत्र हा दृक दृश्य विवेकाचा मंत्र आहे. दृश्य स्वरूपामध्ये जे जे काही दिसेल ते सगळं त्या दृक्मुळे असेल याची खात्री पटण्यासाठी येन विज्ञान स्वभावेन आत्मना रूप रस गंध शब्दा शब्द स्पर्शांश मैथुनान मैथुन निमित्तानां सुख प्रत्यया विजानाति विस्पष्ट जानाति सर्व लोकः. सर्व लोकांना येणारा सुखाचा प्रत्यय हा त्यांच्या भोगानंदाच्या निमित्ताने ज्याच्या सत्तेवर होतो तीच आत्मसत्ता आहे. म्हणजे ज्या लोकांना विषयातून आनंद आहे असं वाटतं ते सुद्धा तात्कालिक त्या क्षणी आत्मानंदाचाच अनुभव घेत आहेत. आणि असं जर असेल म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या विषयांचं प्रकाशन होतं ते सगळंच जर त्यांनी प्रकाशित करणार असेल तर मग शिल्लक काय राहतं? याचाच अर्थ केवळ त्या तत्वाशिवाय इतर ज्या गोष्टी आहेत त्या अप्रकाशितच राहतील जर त्यानं प्रकाशित करायचं नाही असं ठरवलं तर. आणि म्हणून इथून पुढे जितके मंत्र कठोपनिषद आले त्याच्या काही मंत्रांच्या शेवटी एतद् वै तत् असा एक शब्द येतो. एतत् वै तत् म्हणजे हेच ते आहे. धिस इंडीड इज दॅट. तत्वमसी या महावाक्याचा, हे महावाक्य नाही आहे पण तत्वमसी या महावाक्याला संदर्भ धरूनच एतद् वै तत् हा मंत्र परत परत प्रत्येक मंत्राच्या शेवटी इथे येतो. आचार्य या मंत्राच्या व्याख्येमध्ये असं म्हणतात, जितके काही संवेदना आहेत, जितकं काही जाणणं आहे, जितकी काही कॉग्निशन्स आहेत ती सगळीच्या सगळी त्याचीच आहेत. तो स्वतः जाणत नसला तरी त्याच्या सत्तेवर सगळ्या गोष्टी जाणल्या जातात. आणि अशा गोष्टी जाणण्यासाठी जी सत्ता वापरली जाते त्या सत्तेमध्ये आणि सत्तेसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणामध्ये आणि ज्या विषयाचं प्रकाशन करणारे या तिन्हींचा संबंध कसा लावावा यासाठी अमृत अनुभव साखरे महाराजांचं जे आहे त्याच्यामध्ये फार उत्कृष्ट उदाहरण दिलेलं आहे.
उदाहरण असं आहे की एखाद्या भूखंडाला जर आपण राज्य असं म्हटलं तर त्या भूखंडाला अमुक राज्य या नावाने ओळखलं जातं. त्या भूखंडाच्या कुठेही म्हणून होत नाही, कारण त्या राजामध्ये त्या राज्याची अभिव्यक्ती सर्वांना मान्य करावी लागेल. आणि मग या म्हणजे एक्सप्लेनेशन संस्कृतमधून यांनी दिलेलं आहे गोपाल यतींद्राने. तस्मात देहादी लक्षणा तो ज्ञान हे सांगण्याचं कारण सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे. यांनी अखंडानंदानी सांगतात ती स्वप्नांतम म्हणजे स्वप्नाच्या मध्ये, जागरितम जागृत अवस्थेमध्ये, या दोन अवस्था घेतल्यानंतर सुषुप्ती त्याच्यामध्ये आलेलीच आहे. स्वप्नाच्या मध्ये, स्वप्नावस्थेमध्ये, जागृत अवस्थेमध्ये, उभव दोन्ही अवस्थेमध्ये, येन अनुपश्यती जो पाहतो, अनु म्हणजे आफ्टर, अनुपश्यती हा शब्द संस्कृतमध्ये फार वेगळ्या अर्थाने वापरला जातो. पाहणारे एकापेक्षा जेव्हा जास्त असतात तेव्हा अनुपश्यती हा शब्द येतो. पश्यती, अनुपश्यती म्हणजे एक पाहतो त्याच्या मागे दुसराही पाहतो, मागून पाहणे, नंतर पाहणे अनुपश्यती. म्हणजे जेव्हा मी एखादी गोष्ट पाहतो तेव्हा पहिला पाहणारा कोण आहे? ज्यांनी त्याचं प्रकाशन होतं त्याला सगळ्यात पहिल्यांदा कळणार, त्याच्यानंतर देहादी इंद्रिय संबंधानी धर्मानी मला कळणार की मी पाहिलं. पण या दोन गोष्टी इतक्या जवळजवळ होतात की त्यामुळं मीच पाहतो असं मला वाटतं. तेव्हा अनुपश्यती, महांतम विभुम आत्मानाम, महांतम म्हणजे व्यापक असा तो आत्मा, विभुम विविधम भवती इति विभुः अशी व्याख्या दिलेली आहे भाष्यामध्ये. ज्याच्यामुळे एकापासून अनेक गोष्टी होतात, होण्याची संभावना ठेवतात आणि होत राहतील याची कदाचित खात्री असेल, असा जो विभुम आत्मानं मत्वा धीरोन शोचती, असा ज्याला आत्म्याची ज्याची ओळख होते अशा धीराला सगळ्यात मोठं जे काही गोष्ट मिळते ती म्हणजे न शोचती. आणि विचारसागर रहस्यामध्ये साधनेच्या ज्या टप्पे सांगितलेले आहेत त्यातला सगळ्यात शेवटचा टप्पा अशोच्य असा आहे. म्हणजे सकल दुःख निवृत्ती, सतत परमानंद प्राप्ती, असं जे आहे ते कोणाला होतं? त्या धीराला, म्हणजे ज्यांनी आपली प्रज्ञा वापरलेली आहे. प्रज्ञेमध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये 3 प्रकारच्या प्रज्ञा सांगितलेल्या आहेत. बहिप्रज्ञा, अंतर्प्रज्ञा आणि प्रज्ञानघन. बहिर्प्रज्ञा म्हणजे वृत्तीमुळे होणाऱ्या ज्ञानामध्ये वापरली जाणारी प्रज्ञा, जिचं सुद्धा प्रकाशन त्यांनीच होतं. अंतर्प्रज्ञा म्हणजे जेव्हा माझ्या आंतरिक प्रवासामध्ये जेव्हा मी मागे जातो तेव्हा सुद्धा जी प्रज्ञा वापरली जाते त्या प्रज्ञेमध्ये अतिसूक्ष्मता अपेक्षित आहे, पण त्या अतिसूक्ष्मतेमध्ये सुद्धा प्रकाशन त्याचंच आहे. आणि असं करत करत जेव्हा मी कोणत्याही प्रकारची प्रज्ञा वापरत वापरत पोचल्यानंतर जेव्हा मी प्रज्ञामय होतो त्या सायुज्य मुक्तीच्या अवस्थेमध्ये मी काय झालेला असतो तर मी प्रज्ञान घन होतो. म्हणजे मी ज्ञान स्वरूप या अवस्थेमध्येच फक्त राहतो. अशा 3 प्रकारच्या प्रज्ञा तिथं सांगितलेल्या आहेत. 3 मंत्र आज तिसऱ्या वल्लीतले आपण पाहिले. तिन्ही मंत्र आत्मज्ञानाच्या प्रतिबंधाशी संबंधित असे आहेत. आत्मज्ञान होण्यासाठी जे प्रतिबंध येऊ शकतात त्या प्रतिबंधामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रतिबंध हा इंद्रियांचा सांगितलेला आहे. विषयांना समोर घेतलेलं नाही, कारण विषयांचं सेवन इंद्रिय करतात, त्यामुळे इंद्रियांच्या शमावर आणि दमावर जोर आहे. जेव्हा मनावर जोर आहे, अंतःकरणावर जोर असेल तर मनोनिग्रहाची गरज आहे. इंद्रियांवर जोर असेल तर इंद्रिय दमनाची गरज आहे. विषय दमनासाठी इंद्रियावर टाकलेला जोर आणि मनावर टाकलेला जोर, आणि दोन्हीपैकी कोणतं श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ असं न माळता सुरुवात क्षमाकडून आहे, सुरुवात दमाकडून नाही आहे. सुरुवात क्षमाकडून यायचं कारण म्हणजे दोन्ही एकाच वेळेला होणारी प्रक्रिया असल्यामुळं ज्यांच्याकडून या दोन्ही गोष्टी होतात ते त्या प्रतिबंधाला आवृत्त करण्यासाठी, पराभूत करण्यासाठी, नेस्तनाबूत करण्यासाठी पाऊल टाकतात. आणि अशा साधक व्यक्तीला आत्मसुखासाठी, आत्मदर्शनासाठी एक पाऊल पुढं टाकण्यासाठी मदत होते, असं या 3 मंत्रांमध्ये सांगितलं. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांती